लिंगामे आमदार गावातील ग्रामपंचायत अधिकारी बोगस कारभार चालवत असल्याचा ग्रामस्थांना संशय। माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायत मधून गेली 6 महिन्यापूर्वी माहिती मागवली होती। ती माहिती ग्रामसेवक देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप डॉक्टर गोवर्धन जोपाळे यांनी केलाय। गोवर्धन शांताराम जोपाळे राहणार लिंगामे आमदार तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी ग्रामपंचायत लिंगामे आमदार येथे माहिती अधिकारी अधिनियम 2025 अंतर्गत मागणी अर्ज दाखल केला होता, परंतु संबंधित ग्रामसेवक श्री सुनील बस्ते यांनी कायद्यानुसार मुदतीत माहिती दिलेली नाही। तसेच वारंवार पाठपुरावा करून देखील माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। त्यामुळे गोवर्धन शांताराम जोपाळे यांनी प्रथम अपील तसेच राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल केले, तरी देखील अद्याप ही माहिती प्राप्त झाली नाही। सदर बाब ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारी असून नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे। संबंधित ग्रामसेवकांकडून कर्तव्यात निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येतं। आमदार गावाचे ग्रामसेवक सुनील बस्ते हे माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। ग्रामपंचायत मध्ये घोटाळे चालू आहेत अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे। पाहुयात सविस्तर माहिती डॉक्टर गोवर्धन जोपाळे यांच्याकडून। येथील ग्रुप ग्रामपंचायत लिंगामे आमदार येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे मी काही दिवसांपूर्वी जवळपास 5 ते 6 महिने झालेले आहेत। ग्रामपंचायतीमधून जी माहिती मागवली होती त्यावर प्रांत अधिकारी तसेच BDO ऑफिस येथे प्रथम अपील पण झालेले आहे, पण अद्यापर्यंत ग्रामसेवक श्री सुनील बस्ते यांनी अद्यापर्यंत माहिती दिलेली नाही मला। तसेच मी दुसरा अपील पण खंडपीठ नाशिक येथे केलेला असून तिथून पण अजून कारवाई झालेली नाही। तसेच ग्रुप ग्रामपंचायत लिंगामे आमदार येथे भ्रष्टाचार झालेला आहे, निधींचा भ्रष्टाचार झालेला आहे। जसे की पैसा निधी झाला, रोजगार हमी योजना झाली, CCTV कॅमेरे झाले, डस्टबिन घोटाळा झाला, तसेच ग्रामपंचायतची विहिरी झाल्या, पाईपलाईन झाली, पाण्याची टाकी झाली, इतर काही ग्रामसभा झाल्या, महिला सभा झाल्या। याच्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे आणि त्यामध्ये ग्रामसेवक आणि ग्राम सरपंच हे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत असा माझा दाट शक्यता आहे। त्यांना मी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करत आहे, सदर माहिती मला मिळावी, पण अद्यापर्यंत ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे। तरी याची BDO तसेच गट विकास अधिकारी यांनी सविस्तर चौकशी करून कारवाई करून मला ती माहिती उपलब्ध करून द्यावी।